हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कशात तुम्ही सर्वजण. आणि मी पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आला, तुमचा कुलदीप पाटील. सो एक नॉर्मल छोटीशी अनाऊन्समेंट करायचं आहे. आपण 100 डेज डेली ब्लॉगिंगचं चॅलेंज घेतलं होतं, पण मी ते कंप्लीट नाही करणार आहे. कॅन्सल करत आहे मी ते 100 डेज डेली ब्लॉग चॅलेंज. त्याचं एक रिझन आहे. रिझन असं आहे की व्हिडिओला जी रीच पाहिजे, असं म्हणजे वॉच टाईम, व्ह्यूअर्स, तर ते नाही येत आहे. मी डेली चेक करतो आहे आणि कमेंट्स पण एवढे जास्त येत नाही आहे. सो जे मी वीकली व्हिडिओ टाकतो, म्हणजे वीकमधनं 2 किंवा 3 व्हिडिओ टाकतो ना, तर 1 व्हिडिओ टाकतो, त्याला जी रीच भेटते, व्ह्यूज भेटतात, वॉच टाईम भेटतो, तो डेली ब्लॉगिंगला नाही भेटत आहे मला. म्हणून मी 100 डे डेली ब्लॉग चॅलेंज कॅन्सल करत आहे. मी हार म्हणतो त्यातनं. आणि मला खूप जणं बोलले बाहेरनं, म्हणजे कमेंट दिल्या, म्हणजे फ्रेंड्सने, बाकी कोणी असो, दुसरे कोणी स्ट्रेंजर्स, ते पण बोलले की आम्ही तुझे ब्लॉग बघतात, पण एवढं काही दिसत नाही, म्हणजे डेली ब्लॉगिंगमध्ये कॉन्टेंट काही दिसत नाही आहे. सो मी आता वीकमधनं 2 ब्लॉग टाकेल, नाही तर 3 ब्लॉग टाकेल, नाही तर एकच टाकेल, पण टाकेल वीकमध्ये. सो त्याच्यामध्ये मी कॉन्टेंट दाखवायचा ट्राय करेल. आणि खूप जण बोलले की कॉमेडी व्हिडिओ, म्हणजे फनी व्हिडिओज पण बनव. सो मी ते ट्राय करेल बनवायचा. आणि माझं पण तेच म्हणणं आहे की मी काय करत आहे, कारण की कॉन्टेंट तर काहीच नाही डेली ब्लॉगिंगमध्ये. सो मी वीकली 2 व्हिडिओ टाकत जाईल, नाही 3 टाकत जाईल, आणि त्याच्यामध्ये कंटेंट दाखवायचा ट्राय करेल आणि प्रयत्न करेल. कारण खूप जणं बोलले की त्याच्यामध्ये कंटेंट नाही आहे, काय नाही आहे. सो थोडाफार इंटरेस्टिंग बनव. सो मी थोडाफार इंटरेस्टिंग बनवायचा प्रयत्न करेल. मित्रांनो, आपला प्लॅन कॅन्सल झालेला आहे. म्हणजे कुठेतरी आपण जाणार होतो, ॲक्च्युली बीचवर जाणार होतो, पण तो प्लॅन कॅन्सल झाला आहे. कोणतं बीच काय ते मी तिथे जाऊनच सांगणार होतो, पण प्लॅन कॅन्सल झाला आहे. आणि आता मी मृणालकडे आहे, म्हणजे गावामध्येच आहे न. इथे फोटोशूट चालू आहे, हे बघा. तर आमच्या इथे बिझनेसमॅन आला आहे एक. कोणती डील क्रॅक करायला चालला आहे का, कोणती जमीन घ्यायला चालला आहे का, काय घ्यायला चालला माहीत नाही ना. इथे कॅमेरामॅन पण बोलवला आहे, ओम. सो शूट करतात इथे, तुम्हाला दाखवेल फोटो मी नंतर. ओ हो हो हो, ए मॉडल मॉडल मॉडल, सेम मॉडल. मागे बघ ना. घरी जा, तिथून घरी जा. हो. घरी जायचं. परत परत कसं कसं. हो ये चालत. हा पण एक, हा फोटोग्राफर आहे, व्हिडिओ एडिटिंग पण करतोय ओम. आणि ह्याचं एक चॅनल आहे, तो मला पाठवत नाही त्याचं कोणतं चॅनल आहे ते. मी टाकेलच आज, त्याच्याकडे मागतो मी चॅनल त्याचं. सो बघा, चांगले व्हिडिओ तो बनवतो आणि फोटो पण खूप चांगले काढतो. तर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील, फोटो काढायचे असतील, ऑर्डर घेतो तो. एडिटसुद्धा करून देतो आहे व्हिडिओ, फोटो. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे त्याचा कॉन्टॅक्ट, तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करू देत. टेम्पो येतो तो मागे. सगळ्या टाईपचे इव्हेंट्स आपण टेम्पो वगैरे काढून. आता उद्याच आपण सातारा चाललो आहे आणि साताराचा व्लॉग पण लवकरच येणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मी ह्याला लिंक देतो, कारण की ते तुम्ही व्लॉग पण बघू शकता. आणि माझं काम बघून तुम्ही मला तुमची ऑर्डर किंवा काही पण असे इव्हेंट वगैरे असेल ते मी तुमच्या शूट करू शकतो. ड्रोन शूट जे पण आपलं काय आहे सगळं आपण डिटेलमध्ये करतो. सो मी तुम्हाला म्हणजे लिंक केलंच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ओमची. त्याची इंस्टाग्रामची पण ID मी टाकेलच, श्रेयची सुद्धा टाकेल. आणि जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मला DM करा इंस्टाग्रामवरती, नाही तर कमेंट करा, मी ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करू देईल. त्याचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देईल. पण हे बघा फोटो बघा, S26 अल्ट्रा. तर फोटो खूप चांगले आहेत, हे बघा, खूप चांगले फोटो काढलेत. शेवटी फोटोग्राफरच आहे. हे बघा फोटो, खूप चांगले फोटो काढतोय. कॅमेरा सुद्धा आहे याच्याकडे, कॅमेरामध्ये सुद्धा चांगले काढतो फोटो. ड्रोन आहे, फोन आहे, आणि एडिटिंगसाठी पण त्याने लॅपटॉप पण घेतला, आताच घेतलाय. मित्रांनो, पिझ्झा पार्टी ऑन आहे. हे बघा पिझ्झा ओपन. सो पिझ्झा पार्टी ऑन झालेली आहे. भाऊजीने पिझ्झा आणलेला आहे, तर आता मस्त पैकी तसं खातो आम्ही टेस्टी पिझ्झा. हे बघा ना, इकडे भारी. हे बघा ना, या ना खायला, या ना मित्रांनो, या ना खायला, या ना. तर आम्ही खातो, त्यानंतर भेटतो. मित्रांनो, लुक चेंज केलेला आहे, तुम्ही बघू शकतात की हेअर कट केलेले आहेत. तर 5 महिन्यानंतर मी हेअर कट केलेले आहेत. तर मला खूप बेकार वाटत आहे, कारण हे बघा ना कसा दिसतोय, बघा ना, हे बघा ना कसा दिसतोय, बघा ना.
पण चांगला आहे. टेपर मारला आहे, टेपर फेड. सो खूप चांगलं वाटतं. पहिल्यावर मारलेली मी, ते म्हणजे 5 महिन्या अगोदर मारलेली. आणि असं मागे हात लावला का आता काय वाटत नाही, कारण असा गुच्छा आहे जातात. पण आता काय नाही वाटत आहे. पण ठीक आहे, मला कापायचेच होते. आणि त्याचं केस वाढवायचं रिझन पण होतं एक, ते म्हणजे की मला पेशन्स ठेवायचा होता आणि तो मी ठेवला एकदम कम्प्लीट सक्सेसफुल. आपण परत वाढवूया केस, त्याच्यात काही नाही. पण आता थोडंफार खूप चांगलं वाटतात. मला कमेंट करून सांगा की कसे वाटतात हेअरकट. बघा, तर आपण आज रिॲक्शन पण घेणार आहोत, क्रेझी रिॲक्शन. तर माझे फ्रेंड्स आणि फॅमिलीमधले सर्वांचे क्रेझी रिॲक्शन घेऊ, कारण 5 महिन्यानंतर केस कापल्यात. सो बघूया आपण रिॲक्शन्स. 2 on 10 देईल तुला मी. 2 on 10. 2 on 10. ओ, एवढी खराब आहे? एवढी खराब आहे? एकदम पुढचे केस तुला कापायचे होतेच नाही. असं म्हणजे केस कापल्यात चांगले, बट पुढचे फार बारीक केलेत म्हणून एकदम. पण 5 महिन्याने कापल्यात, काय बोलेल का? हां, 5 महिन्याने कापल्यात तसं? 5 महिन्याने कापू का 1 वर्षाने कापू ना? पण 5 महिन्याने कापल्यात, काय तसं चेंज वाटतं का काय? चेंज म्हणजे एकदम लांबून बघितल्यावर आता काय बोलू तुला, सोड. बोलू नाही शकत ना, कॅमेरा चालू आहे म्हणून काय नाही बोलू शकत. बोल ना, कॅमेरा ऑफ कर मग बोलतो. बोल ना, बोल. मी म्यूट करेल ना. नको, म्यूट नको. मित्रांनो, गेलो होतो बाहेर फ्रेंडकडे, थोडं रिॲक्शन, क्रेझी रिॲक्शन घ्यायला गेलो होतो. म्हणजे न्यू हेअरकट केलेली आहे, 5 महिन्याने केस कापलेला आहे. तर क्रेझी रिॲक्शन घ्यायला गेलो होतो, पण मला कोण भेटलं नाही आहे. फक्त एकच भेटला, त्याची मी घेतली रिॲक्शन. तर त्याच्यावर रिॲक्शन काय दिली, असं आहे तसं फक्त सांगितलं. पण ठीक आहे, चालेल, मित्रच आहे शेवटी. तर बघूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मी क्रेझी रिॲक्शन घेऊन कॅप्चर करून ठेवेल फोनमध्ये. सो आता मी इथेच थांबवतो ब्लॉग. आणि तुम्हाला मी जेन्युइनली सॉरी सांगतो सर्वांना, कारण मी 100 डेली ब्लॉग चॅलेंज बंद केलेलं आहे. आपले विकली 2 ब्लॉग्स येतील, नाही तर 3 ब्लॉग्स येतील. सो त्याच्यासाठी सॉरी. आणि आपले ब्लॉग बघत राहा आणि मी कॉन्टेंट दाखवायचा फुल ट्राय करेल. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.